पुण्यातील सर्वात सुप्रसिद्ध रोड म्हणजे एफसी रोड. आणि आता याच एफसी रोड जेव्हा आपण हे नाव ऐकतो त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीबद्दल व्हायरल होती ती म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी एक वक्तव्य केल्यानंतर सध्या एफसी रोड जो आहे तो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे. तर आता याच गोष्टीबद्दल आपल्यासोबत बोलायला आहेत शिंदे गटाचे युवा सेनेचे माजी सचिव रोहित मारणे देशमुख. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय विषय एफसी रोड वरती. दादा, एफसी रोड वरती नेमकं काय चालू आहे? एफसी रोडवर तर पहिली गोष्ट अशी आहे की तिथे जे रस्त्यावर जे कपडे विक्रेते बसतात ते एकदम अनधिकृत आहेत. कपडे विक्रेते असू दे किंवा कोणी असू दे, ते सर्वच्या सर्व अनधिकृत आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या पथारीचं लायसन्स नाही आहे, कुठलाही त्यांच्याकडे परवाना नाही आहे अधिकृत. ते असंच ते चालू आहे पूर्णाच्या घरी आशीर्वादाने. त्यांचा कोणतरी एक आका आहे तिथं, त्याच्या आशीर्वादाने त्यांचं चालू आहे. आता आमचा विषय असा आहे की आम्ही मागच्या वर्षी आंदोलन केलं, एवढी निवेदनं गेली म्हणजे विविध संघटनांनी निवेदनं गेलेली, पण आम्हाला आजवर कळालं नाही की असा कुठला परवाना त्यांना दिलाय की कारवाई जो होते ती एक दीड तासाने, सत्य एक दीड तासाने लगेच ते त्यांचं दुकान परत त्या ठिकाणी लावून मोकळे होतात. आता जे गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य केलं की एफ रोडला घे, ते 100% एकदम खरं आहे. त्या ठिकाणी आम्ही तर असाही क्लेम केला आहे की ते बांगलादेशी आहेत म्हणून. ते का बांगलादेशी असतील. आता मी एक 2-3 जणांच्या आधार कार्ड व्हेरीफायला चेक केलं होतं की मी घेतलं होतं, त्याच्या आधार कार्डवर एक तर बंगालचा ॲड्रेस होता आणि नाव पण एकदम संशयास्पद होतं. त्यावेळेस आम्ही न्यूज मीडियाच्या माध्यमातून बोललो होतो की यांना जरा रेकॉर्डवर घ्या, यांच्या आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट्स चेक करा. हे बहुतेक बांगलादेशीच असणार आणि आहेत, आम्हाला त्यांची गॅरंटी ते आहेत. आणि दुसरा विषय असा आहे की ते काय करतात, एक एकदम स्वस्तामध्ये कपडे वगैरे विकतात. स्वस्तामध्ये कपडे विकायचं आम्हीच दाखवून मुलींना म्हणतात की तुमचा नंबर आम्हाला द्या. नंबर त्यांनी घेतला की मग ते नंबर एका तिसऱ्या व्यक्तीला देतात आणि त्यातून मग ते कुठेतरी प्रेमाच्या गाड्या तोडून मग त्यांना लव जॅकचं शिकार करणं, त्यांना कुठेतरी माइंड वॉश करणं, असे प्रकार तिथं खूप झालेले आहेत. आणि आमचा एक क्लेम आहे की त्यांना कुठेतरी असं कोण त्यांचा एक आहे जो त्यांना तिथे सपोर्ट करतोय, तो प्रशासनाने शोधून काढावा, त्यांच्यावरही कारवाई करावी. मग स्थानिक प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे या माध्यमातून? स्थानिक प्रशासनाकडे आमची हीच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर तुम्ही हटवा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करूच. आता हे जे आंदोलन झाले ते एकदम छोट्या प्रमाणात झाली होती. पुण्यातल्या आता तळागाळातल्या सगळ्या कुठल्याही असतील छोट्या मोठ्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि आम्ही स्वतः आमच्या पद्धतीने तिथं कारवाई करू. कारण की आता आमच्या गाड्यापर्यंत यायला लागलं ना, आमच्या आई बहिणींच्या असं का लव घ्याचे प्रकरण होत असतील तर. आणि बांगलादेशी असतील तर अजून देशाचा पण सुरक्षेचा प्रश्न येतो, आमच्याही सुरक्षेचा प्रश्न येतो. काल परवा ते इसिसचे झेंडे लागले, उद्या परवा ते आपले इसिसचे झेंडे लागले, आता उद्या परवा ते लष्कर हे तैयबा सारखे आतंकवाद्यांचे झेंडे लावायला पण कमी करायचे नाही. त्यामुळे आमची मागणी ह्यांच्या नांग्या घ्यायच्या, यांना कुठेतरी आळा घाला आणि त्यांचं ते बंद करून टाका दुकानं. मग आणि जर आता तुमचा हा प्रयत्न कितवा प्रयत्न म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी किती वेळा प्रयत्न केलात की ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत म्हणून? कारण की आपण बघू शकतो की बऱ्याच वेळा तिकडे झालं होतं की संध्याकाळच्या वेळेस जी लोक येतात ते जेव्हा अतिक्रमणाची गाडी येते त्याच्यानंतर ते थोड्या वेळासाठी जातात, पण पुन्हा रात्री ते त्यांच्या जागेवरती पुन्हा येतात आणि पुन्हा ते विक्री वगैरे सुरू करतात. तर ह्या गोष्टीला तुम्ही कसं बघताय? तर त्यांचं असं आहे की ते येतात, तेवढ्यात तेवढी कारवाई करतात, निघून जातात. मग त्यांची दुकानं जी आहेत ती रात्री 8ला चालू होतात, कधी कधी 9ला. मग ती रात्री त्यांना म्हणजे टाइमच नाही. अतिक्रमणाची गाडी आल्यानंतर पुन्हा सुरू होतात. हो, पुन्हा सुरू मग होतात. ह्याच्यामध्ये कोणाचा वरद हस्त आहे असं तुम्हाला संशय आहे? मी आहे की मी बोललो की त्यांचा कोणतरी एक तिथं असा जो आहे जो त्यांना पाठिंबा देतोय. पाठिंब्याशिवाय तर नाही ना, हे बाहेरून आलेले, हे बघे मराठी माणूस आहेत. अशा निर्लज्ज लोकांना दुकान द्यायचं काम आणि हे कोणतरी भाडं त्यांचं घेत असणार आहे, त्याचा शोध लावावा आणि जे गुन्हे त्यांच्यावर दाखल करतील ते सेम गुन्हे ह्याच्यावर पण दाखल झाले पाहिजे. जो त्यांचं आहे त्यांचा आकाश शब्द वापरून त्याच्यावर सुद्धा ते गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि यांच्याजवळ टाईम आहे, हा रात्री 8ला चालू झाला मग त्या रात्री 12-1 पर्यंत त्यांची दुकानं चालू असते. असं सामान्य. आणि शनिवारी रविवारी तर आज उद्या तुम्ही बघू शकता, आज इंटरव्ह्यू झाला, उद्या शनिवार आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात त्या ट्रॅफिकला एवढा त्रास होतो त्या ठिकाणी, नागरिकांना चालायला जागा नाही मिळत. मी तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे, फुटपाथ नावाचा प्रकार त्या ठिकाणी रात्री कधीच तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे माणसांना चालायला पण मुख्य रस्त्याचा वापर करायला लागतो. अशी दुर्दैवी परिस्थिती आहे तिथं. आज आमच्या हिंदू असतील मराठी आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांचा त्रास होतोय. म्हणजे आपण गाळे घेऊन दुकानं, आपले हिंदू लोक गाळे घेऊन व्यवसाय करतात, तर ही लोक रस्त्यावरती त्यांना जागा घेऊन जातात. अशी
भयानक परिस्थिती एफसी रोडवर आहे. आणि गोपीचंद पडळकर जे बोलले ते 100% सत्य आहे. त्यात काही असं असत्य नावाची कुठलीच एक बाब नाहीये. 100% ते सत्य आहे. या गोष्टीची तक्रार घेऊन तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये गेला होतात का? आम्ही आणि खूप त्यांनी कशी दखल घेतली या गोष्टी? आम्ही अहो दखल म्हणजे आता तुम्हाला सांगतो, आम्ही एकदा आंदोलन केलं. त्यानंतर आम्ही आमच्या एक ताई आहेत, त्यांनी रात्रीच्या तिथे रस्ता रोको केला होता. त्या रस्ता रोकोमध्ये त्यांच्यावर उलट गुन्हे दाखल झाले. ते झाल्यानंतर वारंवार आम्ही निवेदन करीत होतो. आम्ही गेल्यानंतर आपले विश्व हिंदू परिषद होते, त्यांनी गेलं. पण अशी काही तक्रार काय एवढा काय त्याचा उपयोग झाला नाही असं आम्हाला वाटतंय. आणि काय आता बघतोय आपण की कारवाई होती या नावाला 4 तासांनी परत त्यांची दुकानं तिथे हायच्या पद्धतीत टाकली जातात. ना कुणाची भीती आहे ना चिंता आहे. त्यांच्या आधारकडे तुम्ही चेक करायचे तर आम्हाला 100% बांगलादेशी वाटतात. आणि ते आहेत. मी तर स्पष्ट आरोप करतो तुमच्या माध्यमातून ते बांगलादेशीच आहेत. त्यांचं प्रॉपर व्हेरिफिकेशन झालं झालं पाहिजे. तर हा झालंच पाहिजे. आणि नाही झालं तर मग आम्ही आहोत की आम्ही तुमच्या माध्यमातून आजही सांगतोय तिथं असं आम्ही एक तांडव करू की प्रशासन पण जागेवर होईल. सरकार नाही, प्रशासन. सरकार आता लोक म्हणतील की आमचं आहे. पण हे खालचे अधिकारी आम्हाला वाटतं की विपक्षांची दलाली भाडं खाऊन हे कामं करतात काय असा आमचा या प्रशासनावर पण आरोप आहे. तर आता आपण जाणून घेतलं की शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी जे सचिव होते रोहित माने देशमुख यांनी आता त्यांची मुलाखत दिली, त्यांनी त्यांची मतं मांडले. तर आता या गोष्टीवरती आता पुणे महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासन जे आहे, जे एफसी रोडवरती जे प्रशासन जे कार्यरत आहे, तर आता या गोष्टीची दखल कितपत गांभीर्याने ते घेतील ते आपण बघतच राहूयात. आणि एफसी रोडवरती पण पुढे जाऊन काय होईल ते आपण नक्कीच जाणून घ्या. तोपर्यंत न्यूज डॉट साठी मी अंशुक आशिष.